श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा. सकळादी तू प्रारंभा. आठवणे तुझ्या स्वरूप शोभा. वंदन भावे करीत असे. नमन माझे हंस वाहिनी. वाग्व वरदे विलासिनी. ग्रंथ वदाया निरूपणी. भावार्थ खानी जया माझी. नमन माझे गुरुवर्या. प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदाव्या. जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना. नमन माझे साष्टांगी. ग्रंथ एका प्रार्थना शतक. महादोषांशी दाहक. तोषोनिया वैकुंठ नायक. मनोरथ पूर्ण करीला. जय जयाजी व्यंकटरमण. दयासागरा परिपूर्ण. परमज्योती प्रकाश गहना. करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्या पाळिले. पितिया परित्या सांभाळिले. सकळ संकटात पासून रक्षिले. पूर्ण दिदले प्रेमसुख. हे अलौकिक जरी मानावे. तरी जग हे सृजिले आगवे. जनक जननी पण स्वभावे. सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी. भक्त रक्षले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी. भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना. कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना. अलौकिक रचना दाखविली. तुझन जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पाय घातली मिठी. कृपाळुवा जगत जेठी. अपराध पोटी घाली माझे. माझ्या अपराधांच्या राशी. भेदोनी गेल्या गगनासी. दयावंत ऋषिकेशी. आपल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध. माता काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद. माय बाप मजलागी. उडादान माझी काळे गोरे. काय निवडावे निवडणारे. कुचली या वृक्षांची फळे. मधुर कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता. कोठोनी असेल कृपावंता. पाशानासी गुलमलता. केशिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी. परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपाय. करणे तुझं उचित. समर्थांची ये घरीचे श्वान. त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन. हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी. आम्ही भिक्षेशी घालोनी झोळी. येणे तुझी ब्रिदावळी. कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी. आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी. काय तुझला पयाला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता. देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता. कोठोनी आणली गोविंदा. मायेची करुणी द्रौपदी सती. अन्ने पुरविली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती. तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा. आम्हा फिरविसी जगदिशा. कृपाळुवा परमपुरुषा. करुणा कैसी तुझ नाही. अंगीकारिय शिरोमणी. तुझ प्रार्थितो मधुर वचने. अंगीकार केलिया जनी. मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारीला वडवानळ. तेने अंतरी होतसे विव्हळ. ऐसे ऐसोनी सर्व काळ. अंतरी साठविला तयाने. कूर्म पृथ्वीला घेतला भार. तेने सोडिला नाही वडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर. त्यांचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळाहळ. तेने निळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा. भक्त वत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी. वर्णिता शिनली वैखरी. दृष्टपतित दुराचारी. अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी. कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्वकाळ सज्जनांसी. द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर. अत्यंत जनांसी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर. व्यर्थ बडिवार जगी वाजे. काम क्रोध मदमत्सर. हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी थार. दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी. समुद्र भरला मनी मक्षी करुणी. माझे अवगुणी लिहिता धरणी. तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा. परी तू पतित पावन शांगधरा. तुवा अंगीकार केल्या गदाधरा. कोण दोष गुण गणिल. नीच रतली रायासी. तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी. पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेंड वोहळ. गंगेसी मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ. तयांचे निंद कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ. परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊ निया कुळ. मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर. तरी का केला अंगीकार. अंगीकारावी अवेर. समर्थ केला न पाहिजे.
धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझे पापे किती. कृपाळुवा लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एके कमळापती, तुझे नामी राहू माझी मती. हेची मागतो पुढत पुढती, परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अतित सुगमे. ती मी अल्पमती सप्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीत असे. व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ती, पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा, नरसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना, शुद्ध सात्विक सुज्ञा, गुण प्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सलांछना धरा, भयकृत नाशना गिरिधरा, दृष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खानी वैरागरा, मधुमुर दैत्य संहारका, असुर मर्दना उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रियकरा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधार्या, जगतव्यापका जगतवर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन धैया मूळमूर्ती, शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवार्या गुणधामा, पाव आम्हा येम समय. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठवला श्री व्यंकटेश, स्मरता हृदयी प्रगटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या स्वरूपांची अलौकिक स्थिती, आपले आपण श्रीपती, वाचे हाती बोलवीत असे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तनु सुकुमार, कुकुमाकार पादपद्मी, सुरेख सरळ आंघोळिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटीव सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनिळा चियपरी, चरणी वाळे घांगरिया, वाकी वरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभा चियपरी, गुडघे मांडिया जानुस्थळ, कटी तटी किंकणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनतळा, कटीवरते नाभी स्नान, जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळ शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहुणी चंद्रमा अधोमुख, वैजंती करी लखलख, विद्युत तियेचे परी, हृदयी श्रीवत्सलांछन, भूषण मिरवी श्री भगवान, तयावरुते कंठस्नान, जयासी मुनिजन अवलोकिती, उभय बाहुदंड सरळ, नखे चंद्रा परिस तेजाळ, शोभती दोन्ही कर कमळ, रातोत्पलाय चियपरी, मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बाहुभूषणे, कंठी लेयली आभरणे, सूर्यकिरणे उगवली, कंठावरते मुख कमळ, हनुवटी अत्यंत सुनीळ, मुख चंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अधरान माझी दंतपंक्ती, जिव्हा जैसी लावण्य ज्योती, अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सरळ सुंदर नासिक, जेथे पवनासी झाले सुख, गंडस्थळींचे तेज अधिक, लखलखित दोन्ही भागी, त्रिभुवनींचे तेज एकवटले, बर्वेपन्न शिगेसे आले, दोन्ही पात यांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरींचे, व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा, कर्णद्वयाची अभिनव लीळा, कुंडलांच्या फाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक, भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक, केश कुरळ अलौकिक, मस्तकावरी शोभती, मस्तकी मुकुट आणि किरीट, सभोवती झिळमिळ्यांची दाटी, त्यावरी मयूर पिच्छांची वेटी, ऐसा जगत जेठी देखिला, ऐसा तू देवादी देव, गुणातीत वासुदेव, माझी या भक्तिस्तव, सगुण रूप झालासी, आता करू तुझी पूजा, जगत जीवना अधोक्षजा, आर्ष भावार्थ हा माझा, तुझं अर्पण केला असे, करुणी पंचामृत स्नान, शुद्धोदक वरी घालून, तुझं करू मंगल स्नान, पुरुष सुक्त करुनिया,
वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ. गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी संपरू. धूप दीप आणि नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी. भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारोनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात. मग प्रार्थना आरंभिली बहुत वरद प्रसाद मागाव्या. जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा. जय जयाजी गुणातीत परब्रह्म. जय जयाजी हृदयवासिया राम. जगदुद्धारे जगद्गुरु. जय जयाजी पंकजाक्षा. जय जयाजी कमळा दीक्षा. जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते. जय जयाजी भक्तरक्षका. जय जयाजी वैकुंठ नायका. जय जयाजी जगतपालका भक्तांचे सखा तू एक. जय जयाजी निरंजना. जय जयाजी परात्पर गहना. जय जयाजी शून्यातील निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी. मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार. हेची मागणी साचार वारंवार पार्थित असे. हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःखे नसावी संसारी. पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते. लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन. पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे. पुत्र विजयी आणि पंडिता शतायुषी भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंत रत जयांचे चित्त सर्वकाळ. उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून. व्याधिष्ठाची पीडा हरण तत्काळ किजे गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठने सरावा भोग. योगाभ्यासी योग पठन मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात. सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठे करुनिया. विद्यार्थ्यासी विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी. पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या. अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन. एवढे मागतो वरदान कृपानिधी गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिधले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयसी. ग्रंथी धरुनी विश्वास पठन करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे. इच्छा धरुनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ. पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस. कन्यार्थीयाने क्षणमास ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मारक कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुनी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलूनी श्री भगवंत. साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी. वर दिधला कृपा करुनी अनुभवे कळो येईना. गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादिया भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा. उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तैवेळ. वत्सला चिये परी भक्तांसी मोहे पान्हावे धेनु जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तांसी घालीसी कृपेची पाखर. हा तयांचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक. वर दिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद. हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास. अनेक लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद. प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक. मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटले वनमाळे. त्रैलोक्य भजन त्रिकाळी ध्याती योगी चंद्रमौळे. शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया चतुरा. प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा. काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती. अनुष्ठान कीजे मध्यरात्री पैसोनिया स्वस्थ चित्ती. प्रत्यक्ष मृती प्रगटेल तेथे देहभावासी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव. वरद प्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण. श्री व्यंकटेशार्पणमस्तु.